कोरडी उलटी बाबा आई छोटी. लग्नानंतर होलीलच प्रेम या मालिकेमध्ये नंदिनीला कोरड्या उलट्या आणि जीवाने घेतला मोठा अंदाज. छोटी नंदिनी येणार आहे का? देशमुख पण एंगेजमेंट सेरेमनी पुढे नेऊया. तिला बरं वाटत नाहीये बहुतेक. यांच्या घरी साखरपुड्याचा जोरदार समारंभ चालू असतो. तेवढ्यातच नंदिनीला मळमळ व्हायला लागतं, म्हणून ती इथून निघून जाते. तिच्या पाठोपाठ जीवाही निघून जाते. तिची तब्येत बरोबर नसते. तेवढ्यात रम्या म्हणते, जर नंदिनीची तब्येत बरी नसेल तर आपण हा साखरपुडा थांबवूया. तेवढ्यात पार्थ म्हणतो, साखरपुडा थांबवण्याची काही गरज नाही, जीवा आहे तिच्याकडे लक्ष द्यायला. तेवढ्यात विजय म्हणतो, साखरपुड्याची घाई आमच्या दोघांपेक्षा तुम्हाला जास्त झालेली दिसत आहे. त्यानंतर जीवा नंदिनीच्या पाठोपाठ जातो. नंदिनी त्याला म्हणते, मला कोरड्या उलट्या होत आहेत, मला मळमळ पण करत आहे. त्यावरून जीवा अंदाज काढतो. तो म्हणतो, कोरड्या म्हणजे तू आई आणि मी बाबा, म्हणजे छोटी नंदिनी येणार. या गोष्टीने जीवा फार आनंदी होतो. या तर सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहूया. आजचा एपिसोड खास आहे कारण या एका घटनेमुळे जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यात एक मोठं वळण येणार आहे. त्यामुळे हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक सीनमध्ये काही ना काही खास घडताना दिसणार आहे. तर भागाची सुरुवात होते ती देशमुख यांच्या घरातून, जिथे साखरपुड्याचा मोठा समारंभ अगदी उत्साहात पार पडत असतो. घरामध्ये सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. सजावट, दिवे, पाहुण्यांची वर्दळ, सगळीकडे हसण्याचे आवाज. प्रत्येकजण या खास दिवसाचा आनंद घेत असतो. विशेष म्हणजे हा साखरपुडा दोन्ही कुटुंबांसाठी खूप महत्त्वाचा असतो, त्यामुळे सगळेच खूप उत्साहित असतात. पण या सगळ्या आनंदाच्या वातावरणात अचानक एक अशी घटना घडते जी सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. नंदिनी, जी सुरुवातीला सगळ्यांसोबत हसत खेळत सहभागी होत असते, तिला अचानक मळमळायला लागतं. तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसू लागते. ती स्वतःला सावरायचा प्रयत्न करते, पण काही क्षणातच तिची तब्येत अधिक बिघडते. शेवटी ती तिथून शांतपणे निघून जाते. कुणालाही जास्त कळू न देता ती बाजूला जाते. पण तिची ही अवस्था जीवाच्या लक्षात येते. जीवा लगेच तिच्या पाठोपाठ जातो, कारण त्याला नंदिनीची काळजी वाटत असते. इथेच आपल्याला त्यांच्यातील प्रेम आणि काळजी खूप सुंदर पद्धतीने दिसून येते. दरम्यान समारंभामध्ये उपस्थित असलेल्या बाकी लोकांना देखील नंदिनीची तब्येत ठीक नसल्याचं कळतं. रम्या लगेच काळजी व्यक्त करते आणि म्हणते की जर नंदिनीची तब्येत बरी नसेल तर आपण हा साखरपुडा थांबवूया. तिच्या या वक्तव्यामुळे काही क्षणांसाठी सगळेच शांत होतात. पण त्याचवेळी पार्थ पुढे येतो आणि तो म्हणतो, साखरपुडा थांबवण्याची काही गरज नाही, जीवा आहे ना तिची काळजी घ्यायला. पार्थचा हा आत्मविश्वास दाखवतो की त्याला जीवावर पूर्ण विश्वास आहे. पण लगेचच विजय थोड्या टोमणेखोर अंदाजात म्हणतो, साखरपुड्याची घाई आमच्या दोघांपेक्षा तुम्हाला जास्त झालेली दिसत आहे. या वाक्यामुळे वातावरणात थोडा तणाव निर्माण होतो आणि प्रेक्षकांनाही जाणवतं की पुढे काहीतरी वेगळं घडणार आहे. दरम्यान जीवा नंदिनीच्या मागे जाऊन तिच्याशी बोलतो. तो खूप काळजीने विचारतो, काय झालं, तू ठीक आहेस ना? नंदिनी थोड्या अशक्त आवाजात सांगते की मला खूप मळमळते आणि कोरड्या उलट्या होत आहेत. तिची ही अवस्था पाहून जीवा चिंतेत पडतो, पण पुढच्या क्षणाला त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रतिक्रिया दिसून येते. तो थोडा विचार करतो आणि अचानक त्याला काहीतरी जाणवतं. तो नंदिनीला हळूच म्हणतो, कोरड्या उलट्या म्हणजे? आणि इथेच तो थांबतो. काही क्षणांचा पॉज घेत तो पुढे म्हणतो, तू आई होणार आहेस का? हा क्षण खूपच खास आहे, कारण इथेच कथा पूर्णपणे बदलते. नंदिनी थोडी गोंधळते, तिला काय बोलावं ते कळत नाही. पण जीवा मात्र खूप उत्साहित होतो. तो लगेच म्हणतो, म्हणजे छोटी नंदिनी येणार आहे का? जीवाच्या या वाक्यामुळे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू येतं. त्याचा आनंद, त्याची एक्साइटमेंट आणि त्याचं प्रेम सगळं काही या एका सीनमध्ये दिसून येतं. तो इतका खुश होतो की त्याला बाकी काहीच सुचत नाही. त्याच्यासाठी हा आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण असू शकतो. नंदिनी मात्र अजूनही थोडी कन्फ्युज्ड असते. तिला हे खरं आहे का याची खात्री नसते. ती म्हणते की तिला फक्त तब्येत बरी वाटत नाही. पण जीवा मात्र पॉझिटिव्ह विचार करतो. तो तिला शांत करतो आणि म्हणतो, आपण डॉक्टरकडे जाऊन खात्री करून घेऊ, पण मला वाटतंय की आपलं आयुष्य आता बदलणार आहे. हा सीन खूपच इमोशनल आहे. इथे प्रेम, काळजी, आशा आणि आनंद सगळं काही एकत्र पाहायला मिळतं. जीवा आणि नंदिनीच्या नात्यातील बॉन्डिंग इथे खूप सुंदर दाखवली आहे. दरम्यान दुसरीकडे साखरपुड्याचा कार्यक्रम सुरूच असतो, पण सगळ्यांचं लक्ष नंदिनीच्या तब्येतीकडे लागलेलं असतं. आता पुढे काय होणार? नंदिनी खरंच प्रेग्नंट आहे का? आणि जर तसं असेल तर कुटुंबाची प्रतिक्रिया काय असेल? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. या ट्विस्टमुळे मालिकेची कथा आणखी रोमांचक झाली आहे. प्रेक्षकांना आता पुढच्या भागाची उत्सुकता लागली आहे, कारण जर नंदिनी प्रेग्नंट असेल तर हे जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यात एक नवीन चॅप्टर सुरू होणार आहे आणि त्याचा परिणाम सगळ्या कुटुंबावर होणार आहे.
तर मित्रांनो, या सगळ्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आणि पुढे काय मोठा खुलासा होणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढचा भाग तुमच्यासाठी आणखी जबरदस्त आणि थरारक असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच लेटेस्ट अपडेट्स आणि रिव्ह्यूजसाठी आपल्या सोबत रहा.